सुद्धा 5 वेळा खासदार असणारे प्रतिनिधी इथे जालन्याला लाभलेले आहेत. त्यामुळे माझा पहिला स्टँडिंग प्रश्न जो सगळीकडे कॉमन असतो तो म्हणजे काय केलेलं आहे या पक्षाच्या खासदारांनी. पहिल्यांदा मी त्या पक्षापासून सुरुवात करेन आणि मग आपल्याला सुद्धा विचारेन की ते मुद्दे पटतायत का आपल्याला. पण त्यामुळे भाजपपासून मी सुरुवात करतो. काय केलेलं रावसाहेब दानवेंनी जालन्यासाठी? डोळ्यात भरतील असे उल्लेखनीय कार्य माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे या ठिकाणी केलं. रेल्वे मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर रेल्वेच्या या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपल्या जालना जिल्ह्याचं आणि शहराचं नाव देशाच्या नकाशावर आणण्याचा प्रयत्न केला. जालना शहरामधून पुण्याला जाणारी गाडी सुरू केली, जालन्यापासून मुंबईला जाणारी गाडी सुरू झाली, उत्तर भारतीयांसाठी जालन्यातून छपऱ्याला जाणारी गाडी सुरू केली, जालन्यातून भाविकांसाठी तिरुपतीला जाणारी गाडी सुरू केली. आणि रेल्वेच्या अनुषंगानं जर सांगायचं झालं का आम्ही लहान असतानापासून ऐकतो की जालना ते खामगाव रेल्वे सुरू होणार होती. निश्चितच महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला पहिल्यांदा रेल्वे मंत्रीपद मिळालं आणि माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांनी जालना ते खामगाव रेल्वेचा डीपीआर तयार केला. दुसरा मोठा प्रकल्प जालन्याचा, जालना ते जळगावसाठी रेल्वे डीपीआर तयार केला. 174 किलोमीटर जालना लोकसभा मतदारसंघामधून हा रूट जातो, तो रूट मंजूर केला. जालना शहरामध्ये 200 कोटी रुपये खर्च करून जालन्याच्या रेल्वे स्थानकाचा विकास करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. मनमाड ते जालनापर्यंत, मनमाड ते संभाजीनगर पर्यंत 1000 करोड रुपये खर्च करून दोहीकरणाचं काम केलं आणि इलेक्ट्रिफिकेशनचं काम केलं. जालन्यातून धावणारी वंदे भारत रेल्वे जालना ते मुंबई मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी सुरू केली. जालन्यातून धावणारी ही जी गाडी आहे रेल्वेचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये जालना शहरासाठी माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांनी या ठिकाणी केलेला. दानवेंचं कौतुक करायला पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजपला एकही कार्यकर्ता सापडला नाही. कार्यकर्ता नसणारे दानवेच बोललेत हा विकास आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी 25 वर्षात फक्त रेल्वेचे कामं मोजले. मागच्या 10 वर्षात ड्रायपोर्ट कुठं गेलं? या जालन्यामध्ये 25 वर्ष लोकसभेत किती प्रश्न उचलले? 25 वर्षामध्ये लोकसभेमध्ये या भारताच्या कोणत्या संसदीय राजकारणाच्या याच्यामध्ये केलं? रावसाहेब दानवे हे आमच्या जालन्याचे खासदार होते. खासदार म्हणून त्यांनी राष्ट्रीय, राज्यस्तरीय किंवा या शेतकऱ्यांच्या जे शेतमालाला भाव देण्याच्या उत्पादनापासून कोणत्या प्रश्नावर केलं? आणि महत्वाचं, त्यांच्या गावाला 25 वर्षापासून शिक्षक नाही. काल परवा दिवशी आंदोलन झालं, याच्याबद्दल ह्या दानवेंनी सांगा. ज्यांच्या पक्षाला आतापर्यंत गांधी सोडून अध्यक्ष नाही भेटला आणि ते सांगतात या ठिकाणी परंपरेचं सांगतायत ते की या ठिकाणी आता हाय स्कोर होतोय या देशामध्ये, हाय स्कोर होतोय. काँग्रेस या ठिकाणावरून 9 वेळेला हरली. 25 वर्ष रावसाहेब दानवे साहेबांनी निवडून दिलं, परंतु दुर्दैवाने मोठ्या प्रमाणात जे युवकांना रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे असता तो इंडस्ट्रीज झाला नाही. परंतु त्यांना विचारा, त्यांनी स्वतःच घराचाच उपयोग केला, सर्वसामान्याचा केला का? हे बघा, मुळामध्ये रावसाहेब पाटील दानवे जे 25 वर्ष निवडून आले हे फक्त शिवसेना पक्षामुळे निवडून आले. कारण की 25 वर्ष या मतदारसंघाच्या निवडणुका ह्या युतीमध्ये झाल्या आणि जी व्यक्ती आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असताना प्रदेशाध्यक्षपदी आहे, रेल्वे मंत्री पदावर आहे, एवढ्या उच्च पदास्थावर असणाऱ्या व्यक्तीनं या जिल्ह्यामध्ये सिंचनाचा काय प्रश्न सुटला, या जिल्ह्यातल्या बेकारांचा काय प्रश्न सुटला, या जिल्ह्यामध्ये शहराचीच अवस्था बघा किती बकाले. या जालना जिल्ह्याचा विकास जर कोणी केला असेल तर त्यांचे जे सहकारी आहे, जे 25 वर्ष दानवे साहेबांना ज्यांनी साथ दिली असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब. अर्जुनभाऊ खोतकर साहेब यांनी या जसं मला आठवलं त्याच्यामुळे मला एकदम आठवलं ते अर्जुन खोतकर आणि दानवेंचं आता सगळं ठीक आहे ना एकदम? आता सध्या ठीक आहे, परंतु ऐका, मला माहित नाही, मी मुंबईवरून आलेलो आहे, मला काय माहित नाही. तुम्ही मला ज्ञान द्या. ऐका, मी सांगतो. तुमचा कार्यक्रम आहे मुद्दा लोकसभेचा, परंतु मला ह्या माध्यमातून आमच्या मित्र पक्षांनाही विचारायचं आहे की हा मुद्दा घेऊन आम्ही दानवे साहेबांचं 25 वर्ष काम केलं, परंतु त्यांनी बी सांगावं की येणाऱ्या विधानसभेला खोतकर साहेबांचं तुम्ही काम करणार आहे म्हणून. फक्त रेल्वे 2-3 सुरू केली आणि थोडासा रेल्वेमध्ये काय विकसित केलं याचा अर्थ पूर्ण जालना जिल्हा विकसित झाला नाही झालेला आहे. रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात उमेदवार मिळत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शोकांतिका आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एवढा मोठा प्रचंड असा विकास दादांनी केलेला आहे आणि माननीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, अरविंदरावजी चव्हाण साहेब
यांची साथ मिळाल्यामुळं दादांचा 5 लाखाचा लीड यावेळेस वाढणार आहे. आता जी निवडणूक होणार आहे ती शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. यावेळेस शिवसेनेची 2 लाख मतं आणि वंचितचे मतं घेऊन आम्ही रावसाहेब दानवेला पाडणार आहोत. रावसाहेब दानवे पाटलांनी इथं नेतृत्व केलंय. हा जालना जिल्ह्याचा फार मोठा विकास झालाय. रेल्वे पिट लाईन आणली, गावातले रस्ते झालेत, शहराचे रस्ते झालेत, पाण्याची व्यवस्था नगरपालिकेला पाणी नव्हतं ते रावसाहेब पाटलांनी आणलंय. आणि इतका चांगला माणूस, देशाचं नेतृत्व करणारा माणूस रावसाहेब पाटीलच पुन्हा निवडून आले पाहिजे. अरे बाबा, हे जे सांगायला लागलं होतं ना आता हे मुंडे साहेब यांनी त्या दानवे साहेबाशी हातमिळवणी करून या जालना मतदारसंघामध्ये 60,000 मतं त्यांच्या पारड्यात टाकली. जर काँग्रेस खऱ्या अर्थानं जर लढली असती ना या जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी बीजेपीची सत्ता येणं इम्पॉसिबल आहे. आज जालना शहरामध्ये खासदार हे हरवलेले आहेत आणि सातत्याने हे लोक कायमस्वरूपी जालन्याच्या विकास प्रशासनाकडे हे लोक दुर्लक्ष करतात. कायमस्वरूपी हे कायमस्वरूपी काय करतात लोक इथं खरंच पाहायला गेले तर खासदार आलं ना हे लोक खासदाराला यांनी दाखवा कुठे येतं. ते ड्रायपोर्ट आणलं. ड्रायपोर्टचा उपयोग काहीच होणार नाही कारण औरंगाबादला एक ड्रायपोर्ट आहे दौलताबादला. त्याचा ते असल्यानंतर इथलचा काहीच उपयोग नाही. आता दुसरं एक आणले ते पिट लाईनचा बी काही उपयोग होणार नाही कारण गाड्या इथं कोणती थांबणार नाही. जे गाड्या आहेत ते सगळे पुढे नांदेडला आणि हिंगोलीला जाणार आहे. जालना शहरामध्ये किती मेडिकल कॉलेज बनवले आणि IT क्षेत्रामध्ये जे आपले विद्यार्थी आहे, युवा पिढी जालना शहरातून त्यांना पुण्याला जावं लागतो साहेब. की आतापर्यंत धनगर समाजाचे म्हणजे यांनी समजा लोकसभेत किती मुद्दे मांडले, एकही मुद्दा मांडला नाही. मंत्री झाल्यानंतर त्यांनी जे आश्वासनं दिली त्या आश्वासनांच्या पूर्तीसाठी रावसाहेब दानवेंनी काय केलं? काँग्रेस इथं कार्यरत आहे, राष्ट्रवादी या ठिकाणी कार्यरत आहे, बहुजन समाज पक्ष या ठिकाणी कार्यरत आहे. का आपल्याला संभाजीनगरहून उमेदवार आयात करावा लागतो? या ठिकाणी एखादा सक्षम नेतृत्व का नाही उभं राहिलं हा माझा प्रश्न या ठिकाणी. शेतकऱ्याच्या बाबतीत रावसाहेब दानवे साहेब ज्या तालुक्यातून येतात त्या आंबेगावला काल मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. कोणी गेलं नाही तिथं. 3रं ICT कॉलेज जालन्यामध्ये, एक भुवनेश्वरला आहे, एक मुंबईमध्ये आणि एक जालन्यामध्ये. हजारो कोटी रुपयाचे विकास कामं दानवे साहेबांनी केले. या विरोधकांपैकी एकाला विचारा, दानवे साहेबांच्या विरोधात उमेदवार नाही यांच्याकडे. खऱ्या अर्थानं जर या जिल्ह्यामध्ये फाईट करायची असेल तर आम्ही मराठा समाजाचं जे आरक्षणाचे नेते आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना या निमित्ताने विनंती करणार आहोत की त्यांनी या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या दृष्टिकोनातून त्यांनी या जिल्ह्यामध्ये निवडणुका लढाव्यात. कारण यांना हरवण्यासाठी तेच एक सक्षम उमेदवार असू शकतात. 2 मुद्दे घेणार आहे मी. एक, आताच दिलेलं आरक्षण हे समाजाला, राजकीय प्रतिनिधींना मान्य आहे का? आणि 2, जरांगे पाटलांनी निवडणूक लढवावी अशी जी चर्चा सुरू झाली आहे त्याबद्दल मराठासह बाकीच्या प्रतिनिधींना काय वाटतं? मी पहिल्यांदा त्यासाठी मराठा प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जातो. आपल्यासोबत आहेत शैलेश देशमुख. हे विरोधक आणि जे काही सत्ताधारी आहेत हे फक्त एक दुसऱ्यावरती आरोप करण्यामध्ये व्यस्त आहेत. मराठा समाजाबद्दल यांना कुठलंही देणं घेणं राहिलेलं नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही मराठा समाजाचे जे कोणी युवक आहे प्रत्येक गावातून जे आहेत आम्ही 10 उमेदवार लोकसभेमध्ये पाठवणार आहोत. यांनी 10% जे आरक्षण दिलं हे पूर्ण फसवेगिरी. यांनी मराठा समाजाला गाजर दाखवलेलं आहे आणि आज 25 वर्षापासून हे लोक म्हणतात की 25 वर्षापासून हे खासदार आहे तर यांनी मराठा समाजासाठी एक मुद्दा पण त्यांनी लोकसभेत पण मांडला एक मुद्दा त्यांनी कोणीतरी मांडला की हे एवढं मोठं आरक्षणाचं आंदोलन जालन्यातून चालू असताना इथल्या खासदारांनी विधान केलं नाही. हे खरंय? या जिल्ह्यातल्या एकाही मराठी आमदार खासदारांना बराच शब्द सुद्धा काढलेला नाही. संपूर्ण मराठा समाज त्यांच्यावर नाराज आहे आणि आम्ही आमच्या मराठा समाजातर्फे मनोजदादा जरांगे यांना विनंती करणार आहे की त्यांनी खासदारकी लढवावी. माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी सुद्धा त्यांना विनंती केलेली आहे त्यांनी खासदारकी लढवावी. आणि ह्या वेळेस आम्ही कुठलेही दानवे असो अजून कोणी असो मराठा समाजाला आम्ही मतदान करणार नाही त्या खासदार. जे शेतकऱ्याचा मुलगा आहे जरांगे पाटील हा सरकार त्यांच्यावर यासाठी का दाखल करताय? पहिले अजित पवार यांच्यावर यांनी यासाठी दाखल करणार म्हणजे यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारनं इम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी पुरवला नाही, महत्वाची कागदपत्र त्या ठिकाणी पुरवले नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आरक्षण टिकलं नाही. आताच दिलेलं आरक्षण हे कोर्टात सुद्धा टिकणार आहे. नाही टिकणार, हे टिकणार नाही. इथं काय झालं, मराठी समाजाला फसवलं या लोकांनी. मराठी समाजाला बीजेपीचा DAN काय म्हणते त्याला
तो नाही, डीएनए नाही, यांना मराठा समाज लागत नाही, काँग्रेसला लागत नाही. यांनी सगळ्यांना मिळून, फक्त जे सत्ताधारी लोक यांनी मिळून मराठी समाजाची फसवणूक केली. मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये इथल्या राजकीय भूमिका ज्या आहेत त्या संशयास्पद आहेत. वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे ती जरांगे पाटलांनी निवडणूक लढून लोकसभेमध्ये ती भूमिका मांडावी. हे 10% जे आरक्षण आहे हे फसवा आरक्षण यांना देण्यात आलेलं आहे. जरांगे पाटलांना समर्थन देणार. आमचा उमेदवार ठरलेला आहे महायुतीचा. एक दोन दिवसामध्ये तो डिक्लेअर होईल. जरांगे पाटील असणार आहेत. नाही बिलकुल नाही. ही लोकसभेची निवडणूक एका जातीवर न लढता विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहे आणि विकासाच्या मुद्द्यावर रावसाहेब पाटील दानवे हे निवडून येणार आहे. पण मराठा जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या जरांगे पाटलांची नेहमी सारखी भूमिका बदलून राहिली. जरांगेची भूमिका जी आहे ती पहिल्यापासून एकच भूमिका आहे. फडणवीस सरकारने या अगोदरही आम्हाला शब्द दिला होता की न्यायालयामध्ये टिकणारं आरक्षण आम्ही देऊ. ते आरक्षण टिकलं नाही. त्यानंतर आता परत हे बोगस आरक्षण मराठा समाजावर थोपवलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा आरक्षण टिकणारं नाहीये. आमची वकील मंडळी यांनी सगळ्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. हे आरक्षण कधी टिकत नाही. फक्त हे इलेक्शन होईपर्यंत, निवडणूक होईपर्यंत दिलेलं हे गाजर आहे. आम्ही मराठे आहे, कारण की आम्हाला 10% आरक्षण देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे यांनी दिलेलं आहे. कारण हे आरक्षण टिकणारं आरक्षण आहे. मराठा बांधव भारतीय जनता पार्टी आणि यांच्या नेत्यावर प्रचंड नाराज आहे, कारण की त्यांची फसगत केलेली, फसवणूक केलेली. आम्ही यावेळेस प्रत्येक गावातून आम्ही 2 उमेदवार लोकसभेला आम्ही उभं करणार आहे. या जिल्ह्यातून 2,500 लोक मराठा आम्ही उमेदवार देणार आहे. हे चारही पक्ष निश्चित आरक्षणाच्या नावाखाली लोकांमध्ये निश्चित भांडणं लावायचं काम करत आहे. मराठा समाजाचा वापर पूर्णपणे शरद पवार साहेबांनी आणि काँग्रेसने केलेला आहे आणि हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. जरांगे पाटील लोकसभेला लढत असतील आणि आमच्या वरिष्ठांची महाविकास आघाडीच्या नेत्याची चर्चा करत असतील तर आम्ही त्यांच्या सोबत आहोत. जरांगे पाटील उभे राहिले तर हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही तर महायुतीचे घटक असल्यामुळे महायुती जो निर्णय उमेदवार देईल सर, सरकारनं मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावण्याचा धंदा बंद करावा. आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी मध्ये सरकार भांडण लावते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना टिकणारं आरक्षण दिलेलं आहे. कायद्यात सगळं टिकणारं सगळं विचार करून हे काही म्हणते. हे जे विरोधी पक्ष इतके बोंबलतात, आतापर्यंत 16-17 मुख्यमंत्री होऊन गेले. त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस यावा लागला. 24 जानेवारी 2021 जात न्याय जनगणना व्हावी म्हणून मोठा मोर्चा ओबीसीचा निघला आणि मराठा आरक्षणाला एल्गार सभा देऊन ओबीसींनी सुद्धा उत्तर दिलंय. मराठा वर्सेस ओबीसी हा जालना जिल्ह्याचा यावेळेसचा उमेदवार असेल आणि महाविकास आघाडी जात न्याय जनगणना करून या महाराष्ट्रात दानवेंना उत्तर देणार आहे. जरांगे पाटलाची इच्छा नाही लढायची, पण बळजबरी त्यांना मतामध्ये आणून जो काँग्रेसचा उमेदवार येणार आहे हे त्याचं मतदान डायव्हर्ट करण्यासाठी ही बीजेपीची खेळी इथं. राज्य सरकार म्हणलं होतं मराठा आंदोलकावरले गुन्हे मागे घेऊ, ते गुन्हे मागे घेतले नाही. बॅनर पोलीसवाले सरकार पोलीस यंत्रणेला हाताशी धरून मराठा आंदोलकाचे बॅनर काढून राहिले, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू राहिले, त्यांना उचलून अटक करू राहिले. हे शासन एक काय आहे. माननीय जालन्याचे भाग्यविधाते रावसाहेब पाटील दानवे यांनी जालन्याचा एवढा विकास केला. पूर्ण घराणेशाही, त्यांचा मुलगा आमदार, सोन, मुली, भाऊ खासदार, सगळे रावसाहेब दानवे पाटलांची घराणेशाहीचा मुद्दा तिकडे मराठा आंदोलक विचारतायत. बोला. ज्या माणसाला इलेक्शन मध्ये जनता निवडून देते त्याला घराणेशाही कसं तुम्ही म्हणता? जालना कधीचा हा बिहार होऊन बसलेला आहे. त्यामुळं जे काय आता विकासाच्या मुद्द्यावर बोलतायत हे सगळेजण सत्ताधारी विरोधक, याच्यामध्ये कुठलाही मुद्दा राहिलेला नाहीये. मराठा समाजाचा रोष यावेळी निवडणुकीवर परिणाम करेल. निश्चितपणानं करणारे, कारण मराठाच नाही, मराठा ओबीसी सर्व घटक भारतीय जनता पार्टीवर नाराज आहे. मला सर्व मराठा बांधवांना विनंती करायची की तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवा. नक्की ते आरक्षण त्यांना मिळवून देणार आहे. दानवे पाटीलचे चिरंजीव आमदार आहेत, त्यांची मुलगी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचे भाऊ ते सुद्धा सध्या नगरपालिका कार्यरत आहे. त्याच्यानंतर त्यांची जावई, तिन्ही जावई ते सुद्धा राजकारणामध्ये आमदार आहे, कोणी माजी आमदार आहे. मला काही परिणाम होणार नाही. ही जातीवर नाही तर विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहे. फक्त विकासाचा मुद्दा घेऊन लढलं पाहिजे. आम्हाला एवढं कळतं हा विकास यायला विकास करायचा नाही, पूर्ण ठेकेदारी यायच्याकडे, गुत्तेदारी यायच्याकडे. बीजेपीने या ठिकाणी जनतेला फसवलेला आहे. रेल्वे आणली म्हणे आणि रेल्वेच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतो का? कापसाला भाव आहे का? झोपडपट्टीत राहतो. 20 वर्षा अगोदर मी दानवे साहेबांचं ऐकलं होतं की झोपडपट्टीला PR कार्ड भेटणार म्हणून, पण मी आता 35 वर्षाचा झालो, पण आता लोक आम्हाला PR कार्ड काय. सर, मराठा आरक्षणच्या मुद्द्या जे मराठा आरक्षण लोक आहे
ते म्हणले की भाजप जे आहे तर दानवेशाही करतो म्हणून त्यांनी म्हणलं बरोबर, कारण की जिल्हाध्यक्ष इथं बसतो तिथं दानवे बसतो. सर मला हे सांगा, हे खासदार आहेत 25 वर्षापासून, किती भूमिपुत्रांना त्यांनी नोकरी दिली? त्यांचे 4-5 मुद्दे मी एक करून तुम्हाला विचारतो. 1, रोजगार वाढला नाही. 2, मराठा आरक्षण मिळालं नाही. 3, घराणेशाही आहे. उद्योग आलेले नाहीत. पाण्याचा प्रश्न कायम आहे. बोला. या ठिकाणी ड्रायपोर्टचं निर्माण झालेली आहे. फेज 3 पर्यंत एमआयडीसी झालेली आहे. भारताचा स्टीलचा भाव जालन्यातून निघतो, एवढी मोठी स्टील इंडस्ट्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याच्यासाठी लागणारी वीज ही रावसाहेब पाटील दानवेंनी या ठिकाणी आणली. इलेक्ट्रिफिकेशन रेल्वेचं झालंय, आता नांदेड पर्यंत झालंय. वंदे भारत जालन्यातून झाली आहे. रोज लोक मुंबईपर्यंत कामासाठी जातात, संध्याकाळी आपल्या घरापाशी वापस येतात. जालना जिल्ह्यासाठी 2 एअरपोर्ट झालेले आहेत. एक संभाजीनगर. मराठा आंदोलनाचा काही फरक पडणार नाही. आतापर्यंत या महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही, आता ते दुसऱ्याची आशा करायला लागले. आतापर्यंत दानवे साहेब सलगदा 5दा निवडून आल्या आणि जालन्याच्या मनातला खासदार कोण उमेदवार असेल? जालन्याच्या रावसाहेब दानवे पाटील हेच उमेदवार राहतील. मनोज दादा जरांगे पाटील राहतील, उमेदवार राहतील. आणि यामध्ये सगळ्यात आणखीन एक मला बोलायचं आहे साहेब, जे पोलिसांनी हल्ला केला त्याची चौकशी कधी होणार, त्या पोलिसांवरती गुन्हे कधी दाखल करणार, हे आम्हाला तुमच्या माध्यमातून उत्तर अपेक्षित आहे साहेब. जालन्याचे खासदार रावसाहेब पाटील दानवे हेच होणार. यावेळी तिकीट बदलेल. 5 वेळा खासदारकी दिलेली आहे. 5व्यांदा खासदारकी दिली. विकासाच्या मुद्द्यावर दानवे साहेब पुन्हा यावेळेस 6व्यांदा खासदार म्हणून. यावेळेचे खासदार कोण, उमेदवारी कोणाला असेल? उद्धव ठाकरे साहेब आणि महाविकास आघाडी जो देईल तो उमेदवार. उमेदवार कोणाकडे? महाविकास आघाडीकडे उमेदवार नाही अशी चर्चा होते. काळे होणार का कोण होणार? महाविकास आघाडीकडे अनेक उमेदवार आहेत, पण पक्ष जो देईल तोच उमेदवार आहे. महायुती आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे उमेदवार देतील तो उमेदवार आमचा असेल. आणि जर तुम्ही विचारलं की 5 वेळेस रावसाहेब पाटील दानवे दिलं, बदल जर झाला तर अर्जुन खोतकर साहेबही उमेदवार असू शकतात. महाविकास आघाडीचा उमेदवार आमच्या पक्षामध्ये आहे. 1 नाही 5 उमेदवार आहे, पण पक्ष जो ठरवतील ते उमेदवार आमचा राहील. आम्हाला माननीय अजितदादा पवार साहेब, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि फडणवीस साहेब जो उमेदवार देतील तो आमचा उमेदवार राहील. महाविकास आघाडीकडे उमेदवार आहे का? आहे ना, महाविकास राजाभाऊ देशमुख, डॉक्टर कल्याण काळे, डॉक्टर संचालक पाटील अनेक आहेत. चालू आहे. उद्यापर्यंत फायनल होतील. जालन्याची स्वाभिमानीची भूमिका काय? महाविकास आघाडीसोबत स्वाभिमानी आहे का? आमची युती आहे. आम्ही भाजप विरोधातले लोक आहे. भाजप सोडून आम्हाला कोणी बी चालतो. मनसेची भूमिका काय? जरांगे पाटलांच्या बाजूला महाविकास आघाडी का महायुती? हे बघा, जयरंगे पाटीलच्या विषयी आमचे साहेब बोलतील, तो अधिकार आम्हाला नाही. पण आम्ही सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना इथं रेल्वे इंजिनचा उमेदवार देणार आहे. आमच्या साहेबाला विनंती चालू आहे. लोकसभा उमेदवार उभा करणार का? इंडिया आघाडीला पाठिंबा देणार का? महायुतीला पाठिंबा? बहुजन समाज पार्टीतर्फे आम्ही ओबीसी बसपा उमेदवार उभा करणार आहे साहेब. वंचितची भूमिका काय? महायुती, महाआघाडी का वंचित? पुन्हा असं आहे की जरांगे पाटलांचं नाव जाहीर झालं नाहीये. वंचित उभा करणार. आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुतारी गटाला, की तुम्ही ही जागा महाविकास आघाडीने जरांगे पाटलासाठी त्या ठिकाणी सोडून द्यावी आणि वंचित बहुजन आघाडी त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी राहील. जर त्यांनी जरांगे पाटलाला सोडलं नाही तर आम्ही त्यांच्या बरोबर नाही. जरांगे पाटील निवडणूक लढणार नाहीये, हे सर्व पक्षांनी याची नोंद घ्यावी. उगाच जरांगे पाटलाचं नाव राजकारणात आणू नका, संभ्रम निर्माण करू नका. आंतरवालीला जो लाठीचार झाला मराठा आंदोलकावर, जसं जरांगे पाटलाची जशी एसआयटी चौकशी करून राहिले, तिची पण चौकशी. सदन घोटाळा, आदर्श घोटाळा, जेवढे नेते घोटाळ्यामध्ये अडकलेले तर त्यांच्या सगळ्यांची यासाठी चौकशी वापस लावा. भरपूर प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. जालन्याची निवडणूक ही साधी सोपी राहिलेली नाहीये. कुणाहीसाठी एक मात्र नक्की आहे, इकडे फिरल्यानंतर आपल्याला कळतं अनेक उमेदवार आहेत, अनेक मुद्दे आहेत. याला कशा प्रकारे सामोरं जाणार? मराठा आरक्षणाचा मुद्दा, विकासाचा अँटी इन्कम्बन्सी आहे, असा असणारा हा मुद्दा लोकसभेचा जालन्यामधून. सगळ्यांचे आभार. पुढचा मुद्दा लोकसभेचा संभाजीनगरमधून. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद. आपण पाहताय पुढारी न्यूज.